जय जिनेंद्र. सर्व श्रावक श्राविकांना धनत्रयोदशी या दिवसाचं महत्त्व समजावे म्हणून हे आपणासाठी प्रस्तुत आहे. धनत्रयोदशी हा जैन शास्त्रामध्ये विशेष वर्णन करणारा दिवस आहे. हा दीपावलीचा पहिला दिवस आहे. त्याच्या पाठीमागे कारण हे वर्तमान काळातील 24वे तीर्थंकर भगवान महावीरांना या वेळेला 13वे गुणस्थान प्राप्त होऊन समोसरणाची रचना केली. भगवंतांनी समोसरणाच्या माध्यमातून विहारासह सर्व जीवांच्या आत्मकल्याणासाठी हितासाठी समोसरणातून दिव्य ध्वनीच्या माध्यमातून सर्व जीवांना 12 सभांना विशेष धर्मोपदेश तत्वज्ञान दिले. त्यानंतर भगवान महावीरांनी समोसरणाचं विघटन अर्थात विसर्जन पावापुरी सिद्धक्षेत्रस्थानी येऊन तिथे असलेल्या भगवंतांनी योग निरोध करून ध्यान धारणेला बसून 13व्या गुणस्थानातून 14वा गुणस्थान अर्थात संयोग केवली अवस्था झाल्यानंतर अयोग केवली अवस्थेपर्यंत भगवंतांनी हे ध्यान धारण करून सिद्ध अर्थात निर्वाण पद प्राप्त करून पावापुरी ही क्षेत्र धन्य धन्य झाली. आज त्याचं दिवसाचं महत्त्व समजावून म्हणून धनत्रयोदशी दिवशी भगवंतांनी ध्यानस्थ झाले. आणखीन पुढच्या ध्यानाला प्रारंभ केले मोक्ष निर्वाण पद प्राप्त करून घेण्यासाठी. म्हणून जैन धर्मीय लोक आज सायंकाळी दीपावलीचा प्रथम दिवस सर्वांनी साजरा करून भगवान महावीरांना आपण देखील विनयांजली अर्पण करू. तसेच कार्तिक अमावस्या दिवशी पहाटे 5 वाजता भगवान महावीरांना पावापूर सिद्धक्षेत्रातून निर्वाण प्राप्ती झाली. मोक्ष कल्याणनिमित्त अमावस्या दिवशी आपण निर्वाण लाडू चढवतो. असे या धनोत्रयोदशी दिवशी आणखीन अमावस्याच्या दिवशी भगवान महावीर निर्वाण उत्सव संवत्सर 2052 प्रारंभ होते. याचा आपल्या सर्व जैन धर्मियांना माहिती असावी म्हणून हा व्हिडिओ आपणास पाठवले आहे. याचा आपण सर्वांनी उपयोग करावा. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. श्रावक श्राविकांना यावर्षी दीपावली सणाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यावर्षी शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर 2025 या दिवशी एकादशी तिथी आहे. वसुबारस हा सण पहिला दिवस असल्याने या दिवशी हिंदू धर्मामध्ये गायीची पूजन करतात. आपण सर्वजण गोरक्षणासाठी गोदांसाठी विशेष दान या दिवशी देऊन गोमाताची सेवा गोमाताला अभय देण्याचे कार्य आपण करूया. शनिवार दिनांक 18/10/2025 या दिवशी धनत्रयोदशी असल्याने दुपारी 12:20 द्वादशी तिथी असून सायंकाळी धनत्रयोदशी आपण साजरी करतो. ज्यांना धनाच्या संबंधित पूजन ही करावयाचे असेल त्यांनी सायंकाळी आपल्या लक्ष्मीची पूजन धनाची पूजन गुळ धने अष्टद्रव्य आरती धूप यांनी आपण या दिवशी पूजन करावी. त्या पूजनाचा वेळ आहे शनिवारी सायंकाळी 6:30 पासून ते रात्री 8 या वेळेमध्ये आपण शुभ मुहूर्तावर हे कार्य संपन्न करावे. त्याचप्रमाणे रविवारी दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रविवारी दुपारी 1:52 धनत्रयोदशी आहे. या दिवशी ज्यांना सकाळी पूजन करायचे आहे ते सर्वजण पूजन करू शकतात. यानंतर सायंकाळी दीपोत्सव करावा व आपल्या घरादारांमध्ये सुबक अशी रांगोळी असे रंगावली सजवून घराच्या आजूबाजूला बाहेरच्या प्रवेशद्वाराला आपण सुंदर असं दीपक लावून आकाशकंदील लावून हा उत्सव दीपोत्सव म्हणून साजरा करावा. त्याचप्रमाणे दुपारी 2 वाजल्यापासून चतुर्दशी प्रारंभ होते. जय जिनेंद्र. आता आपण ब्रह्मपूजन निमित्त क्षेत्रपाल महाराजांचे अष्टक स्तोत्र जयमाला शास्त्र ऐकूया व करूया. आम्ही आपणाला ही पूजा पाठवत आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. जय जय नगर अष्टक शास्त्रोक्त पूजा. अथ क्षेत्रपाल पूजा. क्षेत्रं सर्वं पवित्रं गृहनगरवनोद्यान धन्वादिवेदं यो रक्षत्यक्ष साक्षादपि समवो श्रुते क्षेत्रमेतद्विशेषा तैले सिन्दूरधूलि गुडकुसुममलसद्गन्धकौसुम्भवस्त्रे रत्नादैश्चापि यज्ञे प्रमुदितहृदयं तं यजे क्षेत्रपालम् सिंहशाबकसन्निभाञ्जननीलनीरजमेचकं रात्रिजागरमूढमायत बाहुभिर्वितभृद्र सदा स्वर्णपात्रमसिंहदण्डमरं नवोरगभूषणं
क्षेत्रपालमिहावये विदिधान्तरारि विघातिनम् ॐ आं क्रों ह्रीं प्रशस्वर्ण सर्वरक्षण संपूर्ण स्वायुध वाहन चिन्ह सपरिवार हे क्षेत्रपाल अत्र आगच्छ आगच्छ संषट स्वाहा ओम आम क्रों ह्रीं प्रशस्वर्ण सर्वलक्षण संपूर्ण स्वायुधवान चिन्ह सपरिवार हे क्षेत्रपाल अत्र तिष्ठ तिष्ठ ठठ स्थापनम ओम आम क्रों ह्रीं प्रशस्वर्ण सर्वलक्षण संपूर्ण स्वायुध चिन्ह सपरिवार हे क्षेत्रपाल अत्र मम सन्निहितो भव वषट् स्वाहा सन्निधीकरणम् तैलाभिषेक सद्येनापि सुगन्धेन स्वच्छेन बहुलेन च स्नपनं क्षेत्रपालस्य तैलेन प्रकरोम्यहम् ॐ ह्रीं क्षेत्रपालाय तैलाभिषेचनं करोमि स्वाहा तैलस्नपनं करोमि ते स्वाहा सिंदूर अर्पण सुन्दरैरुणाकारे पीतवर्णाभिसम्भवै दर्शनं क्षेत्रपालस्य सिन्दूरै प्रकरोम्यहम् ॐ ह्रीं क्षेत्रपालाय सिन्दूरधूलिसेचनं करोमि स्वाहा सिन्दूरधूलिसेचनं करोमि ते स्वाहा क्षेत्रपालास गंध अर्पण करणे सिन्दूर सुन्दर भरेण सुकुङ्कुमेन तैलेन तीर्थजलसन्निभव पावनेन अर्घेन सद्गुडतिलस्य च मोदकेन क्षेत्राधिपं जिनसुसेवकर्मचामि ॐ ह्रीं क्षेत्रपालाय सुगन्ध गन्धनानुलेपनं करोमि स्वाहा ॐ ह्रीं क्षेत्रपालाय कौसुंभवस्त्रवेष्टनं करोमि स्वाहा क्षेत्रपाल महाराजांना तांबडे वस्त्र अर्पण करणे यानंतर गुलाबाच्या फुलाची माळ अर्पण करणे ओम ह्रीं क्षेत्रपालाय पुष्पमाला वेष्टनं करोमि स्वाहा क्षेत्रपालास गूळ मोदक खोबरा अर्पण करणे ओम ह्रीं क्षेत्रपालाय गूळ मोदकार्पणं करोमि स्वाहा क्षेत्रपालास सुगंध द्रव्य अर्पण करणे ओम ह्रीं क्षेत्रपालाय सुगंध द्रव्य अर्चनं करोमि ते स्वाहा क्षेत्रपाल महाराजांचं अष्टक आहे जलपासून ते अर्घ्यपर्यंत हे अष्टक आपण प्रत्येकाने करून घ्यावे स्वर्णघटोदर संभृत कुंभैरिंद्र नदी जलचंदन युक्ते संभ्रमरोज्ज्वल जैन पदाब्ज क्षेत्रपते पद पंकज पूजा ओम ह्रीं क्षेत्रपालाय जलं समर्पयामि स्वाहा चंदन कुंकुम कर्पूर सारे कस्तूरी जीवन गंध सुपंके संभ्रमरोज्ज्वल जैन पदाब्ज क्षेत्रपते पद पंकज पूजा ओम ह्रीं क्षेत्रपालाय गंधं समर्पयामि अक्षसमुद्रजफेन सुपिण्डे शालीय तण्डुल पाण्डुर पुञ्जे संभ्रमरोज्ज्वल जैन पदाब्ज क्षेत्रपते पद पंकज पूजा ओम ह्रीं क्षेत्रपालाय अक्षतान् समर्पयामि स्वाहा पद्मलता ऋणचंपक जाति मल्ल सुपाटल फुल्लस वृंदे संभ्रमरोज्ज्वल जैन पदाब्ज क्षेत्रपते पद पंकज पूजा ओम ह्रीं क्षेत्रस्य क्षेत्रपालाय पुष्पं समर्पयामि स्वाहा रत्नज सुवेष्टित पात्रगता जैर्भक्षसितोदन पायस शाके संभ्रमरोज्ज्वल जैन पदाब्ज क्षेत्रपते पद पंकज पूजा ओम ह्रीं क्षेत्रस्य क्षेत्रपालाय नैवेद्यं समर्पयामि स्वाहा इंद्रमयोर्जित रंगसतेजै चंद्रमयोग विराजत दीपै संभ्रमरोज्ज्वल जैन पदाब्ज क्षेत्रपते पद पंकज पूजा ओम ह्रीं क्षेत्रस्य क्षेत्रपालाय दीपं समर्पयामि स्वाहा कालागरो श्रीखण्डनरालेर्धूपितवह्निसुयोगसधूपै संभ्रमरोज्ज्वल जैन पदाब्ज क्षेत्रपते पद पंकज पूजा ओम ह्रीं क्षेत्रस्य क्षेत्रपालाय धूपं समर्पयामि स्वाहा अमृसदाडिमलाङ्गलिपूगे पात्रगोस्तनरम्बकपित्ते
संभ्रमरोज्ज्वल जैन पदाब्ज क्षेत्रपदे पद पंकज पूजा ओम ह्रीं क्षेत्रस्य क्षेत्रपालाय फलं समर्पयामि स्वाहा श्रीजैनपादाम्बुजसेव्यवृन्दं श्रीजैनगेहं प्रतिपालयन्तं मुनीश्वरेषां सुखकारणोक्तं श्रीक्षेत्रपालं परिपूजयामि ॐ ह्रीं श्रीक्षेत्रस्य क्षेत्रपालाय अर्घ्यं समर्पयामि स्वाहा सर्वजनस्तुतपूजितदेहं पापविनाशनशान्तिकधारा संभ्रमरोज्ज्वल जैनपदाब्ज क्षेत्रपदे पदपङ्कज पूजा शान्तिं शान्तिधारः। अथ क्षेत्रपाल महाराज स्तोत्र। एकं खड्वाङ्गहस्तं पुनरपि भुजगं पाशमेकं त्रिशूलं कापालं खड्गहस्तं डमरुगसहितं वामहस्ते पिनाकं चन्द्राङ्कं केतुमाला युवतिनखशिखा सर्पयज्ञोपवीतं कालं कालान्धकारं मम हरतु भयं भैरव क्षेत्रपालः नीलं जीमूतवर्णं सकलशिवमयं भैरवं भीमरूपं रौद्रं रौद्रावतारं ज्वलितशिखिशिखा रौद्रकेशं सुदंष्ट्रं भीमं गम्भीरनादं किलिकिलितरवं वन्द्यपाद्यो त्रैलोक्यां ज्वालामालाकरालं मम हरतु भयं भैरवं क्षेत्रपालः कैलासे मेरुशृङ्गे दशदिशगमने दैत्यनीलालिवासे पाताले मर्त्यलोके जलनिधिसलिले कानने सर्वतीर्थे सोमे सूर्याधिवासे ग्रहगणनिले द्वीपदीपान्तरेषु सर्वस्थानेषु पूजो मम हरतु भयं भैरव क्षेत्रपालः सिद्धान्ते कालिमार्गे प्रतिकूलगमने मन्त्रतन्त्रे समस्ते वेद्यां ब्रह्मावतारं विविधजपमति सर्वशास्त्रप्रसिद्धे खड्गं पातालमूलं वर्णकसहितं पाशखड्वाङ्गहस्तं द्रां द्रीं द्रुं मेघरूपं मम हरतु भयं भैरव क्षेत्रपालः हुङ्कारेर्घोरनादे चलितवसुमतो सागरे मेरुशृङ्गे ब्रह्माण्डे ब्रह्मकाण्डे कुटितगिरिगुहा रावरौद्रारहासं खड्गं पातालशूलं वरशिखगुटिकामञ्जनं पादलेपं सर्वे दातुं समर्थं मम हरतु भयं भैरव क्षेत्रपालः कङ्कालं कालरूपं किलिकिलिसहितं भूतवेतालनाशं रां ह्रीं रुं मूर्तिमन्तं घघघघघटितं घोररौद्रादिमन्त्रैः भूतैः प्रेतैः प्रशस्ते रूपशमितमहायक्षरक्षा पिशाचैः रां ह्रीं श्रीं पूजपादो मम हरतु भयं भैरव क्षेत्रपालः ब्रह्मा विष्णु सरौद्रं सुरसरिदमरः सोमसूर्याग्निरूपम् आकाशे भूमिमध्ये जलनिधिसलिले जैनवासं समस्तं स्वानन्दं नादवेद्यं सकलशिवमयं यस्य रूपं समस्तं सर्वं कल्याणहेतु मम हरतु भयं भैरव क्षेत्रपालः क्षेत्रे पीठे प्रपीठे त्रिभुवननिलये दीप्तचण्डे प्रचण्डे चामुण्डे विघ्नहन्ते गणपतिसहिते भूतप्रेते पिशाचैः राज्ञो वशङ्करिष्णो कुशलतरमहायन्त्रमन्त्रे समस्ते सर्वं कल्याणहेतुं मम हरतु भयं भैरव क्षेत्रपालः सर्वपापहरं स्तोत्रं स्तोतव्यं भैरवाष्टकं ब्रह्मराक्षसनाशं च व्याधिपस्मारिनाशनम् अपुत्रो लभते पुत्रं निर्धनो धनवान् भवेत् व्याधितो मुच्यते रोगी पठ्यमानो हि नित्यशः त्रिकरणशुद्धिकैर्भव्यैः स्तोत्रमेतद्विभाक्तिकैः त्रिसन्ध्यं पठितीं नित्यं सर्वसिद्धिमवाप्नुयात् कालीरे चित्रकूटे शुभविन्नगगवने कान्तजालान्धकारे सौराष्ट्रे सिन्धुदेशे मगधपुरवरे कौशले वाकलिङ्गे कर्णाटके कोङ्कणे वा भृगजपुरवरे कुब्जकर्णे स्थिताये ते सर्वे सर्वरूपा अपरणभयात् पान्तु वो क्षेत्रपालाः ॐ ह्रीं श्रीक्षेत्रस्य क्षेत्रपालाय
स्तुती स्तोत्र अर्घ्यम समर्पयामी स्वाहा। बोले क्षेत्रपाल महाराज की जय। शांते शांतिधारः। अथ श्री क्षेत्रपाल महाराज जयमाला। लक्ष्मीधामकरं जगत्सुखकरं सद्दीर्घकायं वरं रात्रि जागरवाहनं सुरवरं करवालपाणिधरं निर्विघ्नं गृहनाशनं भयहरं भूतादित्रासोत्तरं वन्दे श्रीजनसेवकं हरिहरं श्रीक्षेत्रपालं सदा। सुरासुर खेचर पूजित पाद गुणाकर सुंदर हुंकृत नाद मनोहर पन्नग कंठ विमाल सदा सुमहोदय जय क्षेत्रपाल। सुडाकिनी शाकिनी नाशन वीर सुयाकिनी राशन भ्रंशन धीर अनुपम मस्तक शोभित माल सदा सुमहोदय जय क्षेत्रपाल। सुलाकिनी हाकिनी पन्नग त्रास सुभतीत तस्कर दुर्भय नाश निशाकर शेखर मंडित भाल सदा सुमहोदय जय क्षेत्रपाल। समुद्गल शार्दूल सुकर वृंद सुराक्षस भुंकस दुर्भय क्रंद सदामल कोमल देह विशाल सदा सुमहोदय जय क्षेत्रपाल। सुचित्रक कुंजर सागर पार सुदर्शन शोचन शत्रु संहार सुकंपित किन्नर भूतर साल सदा सुमहोदय जय क्षेत्रपाल। सुवृद्धी समृद्धी सुदायक सुर सुपुत्र कमित्र कलत्र सुपुर सुरंजित नरसुर कामिनी बाल सदा सुमहोदय जय क्षेत्रपाल। सुकेयुर कुंडल हार सुवाद सुशेखर सुस्वर किंकिनी नाद भयंकर भीषण भासुर काल सदा सुमहोदय जय क्षेत्रपाल। सुकामिनी क्षालिने दिव्य शरीर सुवाहन हासन मोदन धीर सुभाषण रंजित तत्व विचार सदा सुमहोदय जय क्षेत्रपाल। सुस्थापित निर्मल जैन सुवाक्य निकंदित दुर्मती सांख्य प्रकाशित शासन जैन रसाल सदा सुमहोदय जय क्षेत्रपाल। सुभावित श्रेय सुभव्य सुवंश महोदय जैन सरोवर हंस महासुख सागर केली विशाल सदा सुमहोदय जय क्षेत्रपाल। असमय सुख सारम तीक्ष्णदंष्ट्राकरालं स्वकर कृत जटिलं दीर्घजिह्वाकरालं सुघट विकृत वक्त्रं शांतिदास प्रशस्यं भजत नमतु जैनं भैरवं क्षेत्रपालम्। ओम ह्रीं श्री क्षेत्रस्य क्षेत्रपाल महाराज। अथ जयमाला जलादि अर्घ्यं समर्पयामीति स्वाहा। शांते शांतिधारः। लक्ष्मी प्राप्त करी कलत्र सुकरी चौरादि शत्रुन हरी शाकिन्यादि हरी प्रशर्म सचरी राजर्धि संवर्धिनी विद्यानंद घनोग धाम नगरी विघ्नोग निर्नाशिनी। पूजा श्रीजन क्षेत्रपस्य भवता संपत्करी चित्करी इत्याशीर्वाद पुष्पांजलि क्षपेत। बोले क्षेत्र से क्षेत्रपाल महाराज की जय हो।